दिवाळीची सुट्टी असो, शिमगा असो अथवा गणेशोत्सव या काळात कोकणासह राज्यातील विविध भागात जाण्याकरिता एस टी प्रवासाला नागरिक पसंती देतात. त्यानुसार यंदाच्या उन्हाळी सुट्टीत गावी जाण्याकरिता ठाणे एस टी विभागानं कंबर कसली आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता योग्य आणि अचूक नियोजन करण्यात आलं आहे. नियमित सेवेसोबतच अतिरिक्त बसफेऱ्यांची भर घालत प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. उन्हाळी सुट्टीत शाळा महाविद्यालय बंद असल्याने आणि ग्रामीण भागात लग्नसराईचा हंगाम सुरू असल्यानं प्रवासाची मागणी वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांना वेळेवर आणि सुरक्षित प्रवास मिळावा यासाठी एस टी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीत उन्हाळी हंगाम लक्षात घेऊन अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. ठाणे विभागातील विविध आगारातून कोकण, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहरांकडे बस सेवा वाढवण्यात आली आहे. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन लांब पल्ल्याच्या मार्गांवर विशेष भर देण्यात आलाय. कोल्हापूर, रत्नागिरी, चिपळूण, सातारा, धुळे, जळगाव, शिर्डी, अहिल्यानगर आदी मार्गांवर नेहमीपेक्षा अधिक गर्दी होत असल्यानं त्या दिशेनं जादा बसेस सोडण्यात येत आहेत. तर ठाणे, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर आणि वाडा या आगारांमधून सेवा सुरळीत ठेवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. दरम्यान एस टीच्या बसभाड्यात झालेल्या वाढीमुळे प्रवाशांवर आर्थिक ताणही वाढलाय. तरीही अतिरिक्त फेऱ्यांमुळे गर्दी कमी होऊन प्रवास अधिक सुलभ होईल असा विश्वास प्रशासनानं व्यक्त केलाय. प्रवाशांनी आगाऊ नियोजन करून प्रवास करावा असं आवाहन देखील करण्यात आले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील काही भागात येत्या गुरुवारी 24 तास राहणार पाणीपुरवठा बंद. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा आणि वागळे प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशयात 12वी गुरुत्व वाहिनीवर जलवाहिन्यांचं उन्नतीकरण आणि तातडीच्या देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. या कामानिमित्त गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून शुक्रवारी 12 वाजेपर्यंत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहील. या शटडाऊनच्या कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये आणि वागळे प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत, खालचा गाव येथील पाणीपुरवठा 24 तास पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसंच सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले.
महाराष्ट्रात व्यवसाय करायचा आहे, गुणगाण मात्र हिंदीचं गायचं हे योग्य नाही असं सांगत महाराष्ट्रात जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे असा इशाराच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा दिलाय. आरटीओच्या माध्यमातून 1 मे पासून आमची मोहीम राबवली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट करत आंदोलन आणि मोर्चांना भीक घालणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. होळा-माजिवडा मतदारसंघात विहीर पुनरुज्जीवित प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवत येत असून या प्रकल्पाचा लोकार्पण कार्यक्रम सोमवारी लोकमान्य नगर येथे पार पडला. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी सक्तीच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करत कोणत्याही आंदोलनाला भीक घालणार नसल्याचं स्पष्ट केले. मीरा भाईंदर शहरात मराठी येत नसलेल्या वाहन चालकांची छाननी सुरू असून 29 एप्रिलला याबाबतचा अहवाल येणार आहे. तसंच 30 तारखेला आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय हा नवीन नसून 2019 पासून तो अस्तित्वात आहे. आपण काय चुकीचं बोललो? महाराष्ट्रात जर कोणाला व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सी चालवायची असेल तर त्या चालकाला मराठी समजण्या इतकं तरी मराठी यायला हवं असंही सरनाईक यांनी सांगितलं. महाराष्ट्रात व्यवसाय करायचं गुणगाण मात्र हिंदीचे गायचं हे योग्य नाही. इतर राज्यात हिंदी बोलली जाते का? मग महाराष्ट्रात मराठीबद्दल अभिमान असणं चुकीचं आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे. त्यामुळे आरटीओच्या माध्यमातून 1 मे पासूनची आमची मोहीम कायम असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं. मस्ती करेंगे सारे मिलके मस्ती करेंगे सारे मिलके सूरज वाटर पार्क सब मिलके नाचे गाए मस्ती में आज सूरज वाटर पार्क धूम मचाते सब मिलके आज पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशननं प्रशासनानं यंदा नालेसफाई मोहिमेला लवकरच सुरुवात केली आहे. मुंब्रा परिसरानंतर आता शहरातील विविध भागांमध्ये नालेसफाईची कामं वेगानं सुरू करण्यात आली असून संबंधित कामांचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी देखील प्रत्यक्ष पाहणी केली आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील तसंच स्थानिक नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी माजिवडा, वट्टकनगर आणि उथळसर या परिसरातील लहान मोठ्या नाल्यांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान काही नाल्यांची दुरावस्था असल्याचं निदर्शनास आलं. संबंधित नाल्यांचं ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती तातडीने करण्याचे निर्देशही देण्यात आले. तसंच पावसाळ्यापूर्वी झाडांची छाटणी लवकरात लवकर पूर्ण करावी जेणेकरून पावसाळ्यात नागरिकांना अडचणी येऊ नयेत असंही स्पष्ट करण्यात आले. सफाई कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं विशेष उपाययोजना करण्यात येत असून त्यांच्या सुरक्षिततेकडे महानगरपालिकेशी बारीक नजर असल्याचं प्रशासनानं सांगितलं. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील सर्व नालेसफाईची कामे 31 मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नाल्यांची पाहणी करण्यात आलेली आहे. काय निर्देश देण्यात आलेले आहेत? सालाबाद प्रमाणे नाल्यांची सफाई मान्सून सुरू होण्याच्या अगोदर करणे आणि व्यवस्थित पद्धतीने करणे हा हेतू आहे. आणि यामध्ये आता माननीय महापौर मॅडम, माननीय उपमहापौर साहेब तसेच जे स्थानिक सभासद आहेत ते सुद्धा पाहणीमध्ये सहभागी आहेत. महासभेमध्ये सुद्धा या विषयाबद्दल चर्चा झाली की आपण प्रत्येक वर्षी नाल्यांची सफाई करतो, मान्सूनसाठी सिटीला सज्ज करतो, तरीही काही ना काही त्रुटी राहून जाते, काही ना काही कमतरता असते. म्हणून शास्त्रोक्त पद्धतीने नाल्याची सफाई कसे करता येईल, एकूण नाल्यांची संख्या, एकूण त्याची लांबी, किती क्युबिक मीटर त्याच्यातून गाळ निघणार आहे, हा एक ॲस्पेक्ट आहे. जे गाळ आहे तो किती दिवस बाहेर ठेवायचा आहे ड्राय होण्यासाठी आणि ड्राय झाल्यानंतर कोणती लोकेशनवर त्याला आपण शिफ्ट करत आहोत त्याची आपल्याला मॅपिंग करणे खूप आवश्यक आहे. सो लास्ट इयर आपल्याकडे एकूण 3 कॉन्ट्रॅक्टर काम करत होते. यावर्षी आपल्याला 7 कॉन्ट्रॅक्टर्स भेटले आहेत.
7 कॉन्ट्रॅक्टर्सच्या मदतीतून आपण साधारणतः 186 किलोमीटर लांबीचे जे नाले आहेत त्यांची क्लिनिंगचा दायित्व आपण हाती घेतला आहे. माननीय महापौर मॅडमने 31 मे पर्यंतची आपल्याला डेडलाईन दिली आहे की मान्सून सुरू होण्याच्या अगोदर हे क्लिनिंगचं काम 30-31 मे पर्यंत संपवला पाहिजे आणि हा काम कंप्लीट झाल्यानंतर यथावकाश लवकरात लवकर जे साचलेली गाळ आहे जे बाहेर आपण काढतो त्याला सुयोग्य ठिकाणावर हलवणे. सो या संपूर्ण ही जी एक्सरसाइज चालू झाली आहे मागील 4-5 दिवसापासून त्यामध्ये काम किती योग्य पद्धतीने होत आहे, प्रतिदिवसचा बार चार्ट काय आहे, प्रतिदिवस किती लेंथ कव्हर होणे अभिप्रेत आहे. एखादा कॉन्ट्रॅक्टर त्याची स्पीड कमी असेल तर त्याला मशिनरी आणि मॅनपॉवर उपलब्ध करून देणे आणि हे पाणीच्या दरम्यानच इतर बरेचसे मुद्दे सुद्धा लक्षात येतात आपले की एखाद्या ठिकाणी कल्वर्ट चोकअप आहे किंवा एखादा ब्रिज किंवा कल्वर्ट खूप जुना आहे किंवा एखाद्या ठिकाणी रस्त्याचा विस्तार झाला परंतु मध्येच आपले अजून झाडे आहेत किंवा अनधिकृत पार्किंग होत आहे. तर असेही विषय आपल्या लक्षात येतात. माननीय महापौरांनी पाहणीच्या दरम्यान बरेच काही निर्देश दिले आहे ते डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घेतली आहे. मान्सूनची जी तयारी आहे ते मुख्यतः मोठे समन्वयाचं काम असतो कारण ठाणा महानगरपालिका क्षेत्रामध्ये महापालिका, MMRDA, मेट्रो, त्याच्यानंतर MSRDC, नॅशनल हायवे हे बरेचशी एजन्सीज एकाच वेळी काम करतात आणि जोपर्यंत त्यांच्यामध्ये समन्वय होत नाही तोपर्यंत मान्सूनची तयारी होऊ शकत नाही. आता प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आता सगळे डिपार्टमेंट बरोबर घोडबंदर रोड आणि सिटीचे इतर जे क्रिटिकल एरिया आहे त्याची पाहणीचा कार्यक्रम सुद्धा आपण नियोजित केला. त्यामध्ये सुद्धा महापौर मॅडमला निमंत्रित करायचं आहे आणि मान्सूनच्या दरम्यान सुद्धा जो आपल्याला ज्या गोष्टीची खात्री करायची आहे ती म्हणजे की सर्वोच्च पातळीच्या कोऑर्डिनेशन ठेवून आपला जे रिस्पॉन्स टाईम आहे तो कमी करणे. एखाद्या ठिकाणी तक्रार आली की लगेच त्याचं निराकरण करण्यासाठी आपल्याकडे टीम असली पाहिजे. ही सगळी तयारी आपण सतत करत आहोत आणि मला कंप्लीट कॉन्फिडन्स आहे की 31 मे पर्यंत आपण मान्सून प्रिपेअर्डनेससाठी जेवढी आपल्याला अभिप्रेत तयारी आहे ते आम्ही कंप्लीट करून घेणार.